विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये कोलगेट बघायला मिळते ना बघायला. काय उपयोग असतो बरं याचा? कशासाठी वापरतो आपण? अगदी बरोबर, दात घासण्यासाठी. बरोबर आहे की नाही? तर आपल्याला सुद्धा एका संस्थेने ही कोलगेट दिलेली आहे की मुलांना स्वच्छतेच्या सवयीमध्ये दात स्वच्छ करण्याची सवय लागावी म्हणून. आता दात स्वच्छ करायचे म्हणजे काय करायचं नेमकं? किती वेळा दात घासायचे असतं माहिती का तुम्हाला? कोण सांगेल? एकच वेळा? 2 वेळा? कधी? शाबास, हात खाली घ्या. आता एकदा सकाळी उठल्याबरोबर दात घासायचे असतात आणि दुसऱ्यांदा रात्री जेवण केल्यानंतर झोपण्याच्या आधी दात घासायचे असतात. आता दात घासण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. ठीक आहे, तुम्ही छोटे आहात बरोबर. काही जणांचे दात पडलेत ना. आता जे पडलेत ना त्याला दुधाचे दात म्हणतात. आता आमचे जे आहे ते कायमस्वरूपीचे दात आहेत. ठीक आहे, आता आमचे दात जर पडले तर मला दात येणार नाही. पडले की पडले बरोबर. मी आता जर तुमचे दात किडलेले असतील, ते दुधाचे असतील, ते पडले तर पुन्हा नव्याने कायमचे दात येतील. मात्र ते दात आल्यावरती तुम्हाला स्वच्छता ठेवणं, दातांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, आता बघा, दात घासण्यासाठी आपण ब्रश आणि पेस्ट, याला पेस्ट म्हणतात माहिती ना तुम्हाला, अशा 2 वस्तूंचा वापर करतो. ब्रश करण्यापूर्वी म्हणजे दात घासण्यापूर्वी ब्रश स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती अगदी थोडीशी पेस्ट लावायची आणि अप अँड डाऊन म्हणजे वर खाली पूर्ण आतमध्ये समोर पुन्हा आतमध्ये म्हणजे उजवीकडे समोर डावीकडे अप अँड डाऊन वर खाली करून ब्रश करायचा. त्यानंतर तोंड आ करून आतमध्ये म्हणजे दातांच्या वर खाली मध्ये बाजूला सगळीकडे काय करायचा? ब्रश करायचा खालच्या दातांचा. पुन्हा जबडा उघडल्यावरती वरच्या दातांचा ब्रश करण्यासाठी ब्रश असा पकडायचा आणि असं घासायचंय बरोबर. इकडे झाल्यावरती इकडे घासायचंय, अशा प्रकारे घासायचंय, इकडे पण अशा प्रकारे घासायचंय. म्हणजे बघा, अप अँड डाऊन वर खाली, नंतर आतमध्ये इनसाइड खालच्या बाजूला. डायरेक्ट सरळ हलक्या हाताने ब्रश करायचं. खूप जोर जोरात करायचं का? असं असं करायचं का? नाही, हलक्या हाताने ब्रश करायचा म्हणजे आपल्या हिरड्यांना इजा होत नाही. मग आता सांगितलेलं सगळं लक्षात ठेवायचंय आणि त्याप्रमाणे वर खाली सावकाशपणे समोरच्या दातांना, डावीकडच्या दातांना, उजवीकडच्या दातांना ब्रश केल्यावरती तोंड उघडायचं आणि खालचे जे दात आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारे ब्रश पकडून खालचा ब्रश करायचा. नंतर बाजूला पण आपले दातांच्या बाजूचा जो भाग आहे तो स्वच्छ करण्यासाठी ब्रश आडवा करायचा आणि त्या ठिकाणी दात सावकाश घासायचे हलक्या हाताने. तसंच या बाजूला पण ब्रश आडवा करून या बाजूचे दात घासायचे. वरचे दात घासताना ब्रश वर करायचा, वरचे दात घासायचे, बाजूचे दातांचा बाजूचा भाग घासण्यासाठी अशा प्रकारे ब्रश करायचा. ठीक आहे, आलं लक्षात? ब्रश केल्यानंतर खूप जास्त वेळ ब्रश करायचा नाही आणि ब्रश केल्यावरती पेस्टचा जो काही फेस तोंडामध्ये तयार होत असतो तो लगेच थुंकायचा, तो गिळायचा नाही. थुंकल्यावरती व्यवस्थित ब्रश झाल्यावरती चांगल्या गुळण्या करायच्या. त्या गुळण्या चांगल्या प्रकारे केल्यावरती तोंड स्वच्छ झालं आहे असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा बोटाच्या साह्याने हिरड्यांना हळूहळू मसाज करायचा, मालिश करायची एकदम हलक्या हाताने, अगदी अशा प्रकारे, जेणेकरून काय होईल? आपल्या हिरड्या सुद्धा मजबूत होतील. आपलं संपूर्ण आरोग्य हे आपल्या दातांवर अवलंबून असतं. दात किडलेले असतील तर आपल्याला खाताना त्रास होतो, अन्न व्यवस्थित चावता येत नाही, मग त्यामुळे अन्न पचत नाही, मग पोट दुखतं. बरोबर आहे की नाही? दात घासले नाही तर दात किडतात. दात किडले की आपला दात कायम दुखत राहतो आणि मग आपल्याला वेदना होतात. तर या सगळ्यांपासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल, आराम हवा असेल तर रोज सकाळी उठल्याबरोबर ब्रश करायचा आहे,
आणि रात्री झोपण्याच्या आधी ब्रश करायचा आहे. रात्री झोपण्याच्या आधी ब्रश केल्यावरती काहीही खायचं नाही, नाही तर पुन्हा गोड काहीतरी अडकेल त्याच्यामध्ये किंवा खाल्लेले अन्नाचे कण अडकतील आणि मग आपले दात किडायला सुरुवात होईल. आलं लक्षात? मग आजपासून तुम्ही सर्व ब्रश करणार. तुम्हाला सगळ्यांना एक पेस्ट आणि त्याच्याबरोबर ब्रश दिला जातो. सगळ्यांनी काय करायचं आहे, या ब्रश आणि पेस्टचा वापर आपले दात स्वच्छ ठेवण्यासाठी करायचा आहे. ठीक आहे, चला रोज ब्रश करूया, आरोग्य निरोगी ठेवूया. स्वच्छ दात, सुंदर दात, स्वच्छ दात,